सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी गणित विषय शिक्षक श्री सोनवणे विटी. आज आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 मधील चॅप्टर नंबर 1 सिमिलरिटी मधील काही थेरम अभ्यासणार आहोत. In this section, we are going to take a look at theorem number 1, basic proportionality theorem, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. Theorem number 2, property of an angle bisector of a triangle, means त्रिकोणांच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. Theorem number 3, property of three parallel line and their transversal, तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. या तीन थेरमबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. पहिला थेरम बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. थेरम, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, देन द लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रोपोर्शन. या ठिकाणी पहिला प्रमेय जो आपल्याला सांगितलेला आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. हा अशा प्रकारचा हा प्रमेय आहे. तर आपल्याला हा सिद्ध करायचा आहे या व्याख्येनुसार. तुम्हाला परीक्षेमध्ये ही जी वरती दिलेली डेफिनेशन आहे या त्रिकोणाची, तर याच्या आधारावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आता प्रश्नाची सुरुवात कधी कधी अशी असते, टू प्रूव्ह इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, देन द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रोपोर्शन. अशा प्रकारची सुरुवात असते. तर कधी कधी असे असते की पूर्ण प्रश्न तुम्हाला विचारलेला असता आणि शेवटी टू प्रूव्ह असा शब्द दिलेला असतो. तर प्रमेय सिद्ध करत असताना बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकृती आहे, ही फिगर. जर तुम्ही पूर्ण उत्तर जरी लिहिलं, पूर्ण प्रमेय जरी सिद्ध केला, पण जर तुम्ही जर फिगर काढली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क मिळतात. कारण तुम्हाला या आकृतीच्या आधारेच या ठिकाणी प्रमेय सिद्ध करायचा असतो. जर आकृती काढलेली नसेल तर तुम्ही कितीही प्रमेय लिहिलेला असेल, पूर्ण बरोबर जरी लिहिलेला असेल तरी तुम्हाला एकही मार्क मिळत नाही. कारण की प्रमेयाचा नियमच असा आहे की तुम्ही जे सिद्ध करता आहे ते आकृतीच्या आधारावर सिद्ध करताय. म्हणून सगळ्यात महत्त्वाची आहे आकृती. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण एक ABC ही आकृती काढली आणि AB आणि AC ला छेदणारी एक रेषा काढली L. ठीक आहे. त्या ठिकाणी बिंदू स्थापन केले P आणि Q. तर बघा, गिवन इन ट्रायंगल ABC लाईन L parallel line BC and line L intersect AB and AC in point P and Q respectively. या ठिकाणी पक्ष, आता जे आपल्याला आकृतीमध्ये दिलेले किंवा आपल्याला ज्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारले, प्रमेयात दिलेले त्या गोष्टी आपण पहिले पक्षामध्ये लिहून घ्यायचे. त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर रेषा BC आणि रेषा L ही बाजू AB ला P मध्ये व बाजू AC ला Q मध्ये छेदते. टू प्रूव्ह, जे आपल्याला सिद्ध करायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे आपल्याला, AB छेद PB बरोबर AQ छेद QC. आता सिद्ध काय करायचं असतं आपल्याला, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे या ठिकाणी साध्य करायचं आहे. म्हणजे आपल्याला ते मिळवायचं आहे. साध्य म्हणजे काय, मिळवणे, आणि प्रूफ तेच, त्याचा अर्थ तोच, साध्य करणे किंवा सिद्ध करणे. कन्स्ट्रक्शन म्हणजे या ठिकाणी आपण काही रचना करू शकतो. तर रचना या ठिकाणी कशा पद्धतीने केली बघा, ड्रॉ सेक PC अँड सेक BQ. आपण PC आणि BQ हा जोडला. प्रूफ, सिद्धता, ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB हॅव इक्वल हाईट्स. या ठिकाणी त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, दोन्ही त्रिकोण. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू AP अपॉन PB. इक्वेशन नंबर 1 कशाच्या आधारे, तर या ठिकाणी
एरिया प्रोपोर्शनल टू बेसिस, क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात आहे. अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. इक्वेशन नंबर 2, क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात आहे. Sec PQ is common base of triangle PQB and triangle PQC. Sec PQ parallel sec BC, hence triangle PQB and triangle PQC have equal height. या ठिकाणी आपल्याला हे जे दोन त्रिकोण आहे, त्रिकोण PQB आणि दुसरा त्रिकोण आहे PQC, यांचा रेख PQ हा समान पाया आहे. PQ काय आहे? समान या दोघांचा पाया आहे. म्हणून रेख PQ समांतर रेख BC, रेख PQ समांतर रेख BC. BCला ही PQ जी रेख आहे ही समांतर आहे. म्हणून या दोन त्रिकोणांची उंची जी आहे, हाईट जी आहे ती इक्वल आहे. आता यांची उंची जर सारखी असेल तर त्याच्या आधारावर बघा, त्रिकोण therefore area of triangle PQB is equal to area of triangle PQC. आणि हे दोन्ही त्रिकोण सारखे आहेत. इक्वेशन नंबर 3. therefore area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC from equation 1, 2 and 3. समीकरण 1, 2 आणि 3 वरून. म्हणून या ठिकाणी AP upon PB is equal to AQ upon QC from 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून. आता आपल्याला या ठिकाणी दुसरा प्रमेयाबद्दल अभ्यास करणार आहोत. तर दुसरा प्रमेय बघा कोणता आहे? प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेय या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बघा, the bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining side. त्रिकोणाच्या कोनांचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात या ठिकाणी विभागतो. तर हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जर प्रमेय आपल्याला सिद्ध करायचा असेल तर आकृती फार महत्त्वाची आहे. या आकृतीच्या आधारे आपल्याला हे प्रमेय सिद्ध करायचे. जेवढेही प्रमेय असतील त्यांच्या आकृती व्यवस्थित तुम्ही काय करायचं, नेहमी त्याची प्रॅक्टिस करायची. कारण की तुम्हाला एकदा आकृती ती काढता आली, प्रमेय तर तुम्हाला परीक्षेत प्रश्नपत्रिकेत दिलेलाच असतो. मग तुम्हाला आकृती काढून त्या ठिकाणी सिद्ध करायचं असतं. बघा, गिवन इन ट्रायंगल ABC, बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट सेक AB इन द पॉइंट E. त्रिकोण ABCच्या कोन Cचा दुभाजक रेख ABला E बिंदूत या ठिकाणी छेदतो. जे दिलेले आपण सुरुवातीला ते लिहिलं. आपल्याला आकृतीमध्ये जे दिसतंय त्या पद्धतीने आपण या ठिकाणी पक्षामध्ये लिहिलं. टू प्रूव्ह, साध्य काय करायचं आहे? AE अपॉन EB. आता AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CB. हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. कन्स्ट्रक्शन, या ठिकाणी रचना काय केली बघा आपण या आकृतीमध्ये. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कोणत्याही आकृतीमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन जर करायचे असेल, रचना करायचं असेल, ते डॉट डॉटने या ठिकाणी दाखवायची. आकृती दाखवलेली नाही काही हरकत नाही, परंतु होत तुम्ही डॉट डॉटनेच दाखवायचं. म्हणजे या पेन्सिलने ज्यावेळेस आकृती काढाल त्यामध्ये कन्स्ट्रक्शन ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी डॉट डॉटने ती रचना जी केलेली आहे तुम्ही आकृतीमध्ये ती करायची असते. ड्रॉ लाईन parallel to ray C, passing through the point B, extend AC so as to intersect it at point D. बिंदू B मधून किरण C ला समांतर रेषा काढा. ती वाढलेल्या AC ला बिंदू D मध्ये छेदते. प्रूफ, आता प्रूफ या ठिकाणी आपण सिद्धता या ठिकाणी तिची करू. रे CE parallel ray BD and AD इज ट्रान्सव्हर्सल. किरण CE समांतर आहे किरण BDला व रेषा AD ही छेदिका आहे. देअरफॉर अँगल ACE इक्वल टू अँगल CD
बी कशाच्या आधारावर? करस्पॉन्डिंग अँगल. आता ए सी, आता तुम्ही त्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह सुद्धा देऊ शकतात किंवा त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूपचं सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतात, काय हरकत नाही. बरोबरचं दिलं तरी चालतं, कॉन्ग्रुएंटचं दिलं तरी त्या ठिकाणी चालेल. तर या ठिकाणी हे संगत कोण आहे? इक्वेशन नंबर 1. नाव टेकिंग बी सी ॲज ट्रान्सव्हर्सल. आता बी सी ही छेदिका घेऊन अँगल ई सी बी इक्वल टू अँगल सी बी डी, हे दोन जे अँगल आहे हे एकरूप आहेत किंवा सारखे आहेत. काय कारण आहे त्याचं? अल्टरनेट अँगल, व्युत्क्रम कोनाच्या आधारावर हे दोन अँगल आपण काय दाखवले? एकरूप दाखवले. याला इक्वेशन नंबर 2. बट अँगल ए सी कॉन्ग्रुएंट अँगल ई सी बी आपल्याला दिलेले आहे आकृतीमध्ये. बघा त्या ठिकाणी गोल दोन जे डॉट आपल्याला सर्कल दिसतंय ना बारीक बारीक त्या त्रिकोणामध्ये. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी मी परत एकदा त्रिकोणाचं नाव वाचतो, त्यानुसार तुम्ही काय करायचं? त्या अक्षरांकडे व्यवस्थित बघायचं. ए सी ई कॉन्ग्रुएंट ई सी बी म्हणजे हे दोन त्रिकोण काय आहे? एकरूप आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. मग इक्वेशन नंबर 3. देअरफॉर अँगल सी बी डी कॉन्ग्रुएंट अँगल सी डी बी, या ठिकाणी हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहे, कारण आपण जे पहिले समीकरण लिहिले, इक्वेशन लिहिले फ्रॉम 1, 2 and 3. इन ट्रायंगल सी बी डी साईड सी बी कॉन्ग्रुएंट साईड सी डी. त्रिकोण सी बी डीमध्ये बाजू सी बी एकरूप आहे सी डीला, कारण साईड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल, एकरूप कोनासमोरील बाजू. देअरफॉर सी बी इज इक्वल टू सी डी. इक्वेशन नंबर 4. नाव इन ट्रायंगल ए बी डी सेक ई सी पॅरलल सेक बी डी. आता आपण हे कशाहून लिहिलं? हे एकमेकांचे समांतर आहे. आपण त्या ठिकाणी रचना केली होती, कन्स्ट्रक्शन केलं होतं, त्याच्या आधारावर आपण या त्रिकोणामध्ये सी ही समांतर आहे बाजू बी डीला. देअरफॉर ए अपॉन ई बी इक्वल टू ए सी अपॉन सी डी. बेसिक प्रॉपर्टी थेरम, इक्वेशन नंबर 5. प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार आपण हे लिहिलं. म्हणून देअरफॉर ए अपॉन ई बी बरोबर ए सी अपॉन सी बी, हे या ठिकाणी सिद्ध झालं इक्वेशन 4 आणि 5 वरून. या ठिकाणी ए अपॉन ई बी आणि ए सी अपॉन सी बी हे या ठिकाणी सिद्ध झाले. आता आपण थेरम नंबर 3 बघणार आहोत. The ratio of the intercept made on a transversal by 3 parallel line is equal to the ratio of the corresponding intercept made on any other transversal by the same parallel line. आपण 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. मग आकृतीच्या आधारावर बघा, गिवन लाईन यल पॅरल लाईन यम अँड पॅरल लाईन यन. यल यम यन हे तिन्ही ज्या रेषा आहे या एकमेकांच्या समांतर आहे. T1 अँड T2 आर ट्रान्सव्हर्सल. ह्या ज्या दोन रेषा दाखवलेल्या T1 आणि T2 या छेदिका आहेत. ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट द लाईन इन पॉईंट ए, बी, C and T2 intersect the line in point P, Q, R. T1 ही छेदिका त्या रेषांनी अनुक्रमे A, B आणि C या बिंदूत छेदते. तसेच T2 ही छेदिका या रेषांना अनुक्रमे P, Q, R या बिंदूमध्ये छेदते. आकृतीच्या आधारावर आपण हे या ठिकाणी लिहिलं. टू प्रूव्ह, आता साध्य काय करायचं आपल्याला? AB अपॉन बी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे आपल्याला या ठिकाणी साध्य करायचं आहे. तर सिद्धता बघा. ड्रॉ सेक पी सी विच इंटरसेक्ट लाईन यम ॲट पॉईंट डी. रेख पी सी काढला, हा रेषाखंड रेषा यमला डी बिंदू छेदतो. आता या ठिकाणी जे आपण लिहिलं ना सिद्धतेला सुरुवातीला, की रेख पी सी काढला, हा तुम्ही सिद्धताच्या वरती कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना हा शब्द लिहून
जरी त्या ठिकाणी लिहिलं तुम्ही ड्रॉ सेक पी सी तरी चालतं. ठीक आहे, रेक पी सी काढला असं तरी त्या ठिकाणी लिहिलं तरी चालतं, किंवा सिद्धता ही सुरुवात झाल्यानंतर सुद्धा तुम्ही रेक पी सी काढला आणि हा रेषाखंड रेषा यमला डी बिंदू छेदतो असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. इन ट्रायंगल ए सी पी कॉमा बी डी पॅरलल ए पी देअरफॉर ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी डी अपॉन डी सी. इक्वेशन नंबर 1 बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच्या आधारावर आपण हे या ठिकाणी ही स्टेप लिहिली. इन ट्रायंगल सी पी आर कॉमा डी क्यू पॅरलल सी आर देअरफॉर पी डी अपॉन डी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. या ठिकाणी पी डी छेद डी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे आपण या ठिकाणी लिहिलं. आणि याला इक्वेशन नंबर 2 बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम प्रमाणाचे मूलभूत प्रमेयच्या आधारावर आपण ही स्टेप लिहिली. देअरफॉर ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी डी अपॉन डी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर फ्रॉम 1 and 2 समीकरण 1 व 2 वरून. देअरफॉर ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर हे या ठिकाणी आपण सिद्ध केलं. तर प्रमेयामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रमेय सिद्ध करत असताना जी आकृती काढायची ती व्यवस्थित सुरुवातीला काढल्यानंतर प्रमेय हा सिद्ध करायला सुरुवात करायचा. अर्ध उत्तर तुमच्या आकृतीमध्येच दिलेलं असतं, दडलेलं असतं, आणि जे गुणधर्म असतील, काही नियम असतील ते माहीत असणं फार आवश्यक आहे. तर त्याच आधारावर आपण स्टेप बाय स्टेप हे प्रमेय या ठिकाणी लिहू शकतो. पुढच्या तासामध्ये बघा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 याबद्दल अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.